आज रविवार, दर्श अमावस्या. मिठाचा हा एक कडा इथे ठेवा, चमत्कार बघा, घरात लक्ष्मी नांदेल, घरातला पैसा टिकून राहील. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज आहे 10 मार्च, वार रविवार, आणि या दिवशी आलेले आहेत दर्श अमावस्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना विशेष महत्त्व दिले जातात. आणि त्यामध्ये अमावस्या जे असते तर या अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान ह्या दोन गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याला पितरांनाही सुद्धा सेवा करायची असते आणि माता लक्ष्मीची सेवा सुद्धा करायची असते. तसेच ह्या दिवशी अनेक प्रकारचे उपायसुद्धा केले जातात. आपल्याला मिठाचा एक खडा अशा ठिकाणी ठेवायचा आहे, यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल, श्रीमंतीचा योग सुरू होईल, आपल्या घरातील गरिबी दरिद्री हे नष्ट होईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर पहा, अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात, परंतु खरं तर अमावस्यासारखा एक दिवस तो आहे तर तो महिन्यातून आपल्याला एकदा मिळत असतो. या दिवशी अनेक प्रकारचे उपाय करून घरातील नकारात्मकता, आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी आपण दूर करू शकतो. आणि म्हणून तुम्हाला आज खडे मिठाचा उपाय सांगणार आहे. तर पहा, अमावस्याच्या दिवशी म्हणजे आज आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो. माता लक्ष्मी उत्पत्ती ही समुद्र मंथन झालेली आहे. त्याचबरोबर मिठाची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातून झालेली आहे. मिठाला साक्षात माता लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो. घरामध्ये नाही तर बघा, नकारात्मकता, वाईट शक्ती, दोष दूर करण्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी मानला जातो. मित्रांनो, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा मिठाचे अनेक उपाय आहेत ना, ते सांगितले आहेत. उपाय करून आपल्या घरातील इडापिडा, जीवनातील नकारात्मकता, वाईट शक्ती आपण दूर करू शकतो. आणि म्हणूनच आपला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये पैसे टिकत नसेल, नेहमी पैशांची अडचणी येत असेल, पैसा हा पुन्हा घरातून बाहेर निघून जात असेल, कोणत्या कारणातून आपल्या घरात पैसा आला तरीही काहीतरी आजारपण किंवा काहीतरी अडचणी येतात आणि आलेला पैसा हा निघून जातो, आणि म्हणूनच सतत आपल्यावरती पैशांची अडचणी येतात. त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण होत असेल, एकमेकांचं पटत नसेल, त्याचबरोबर आजारपण घरामध्ये वाढलेलं आहे, आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल, तर तुम्हाला हा एक उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर पहा, तुम्हाला सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला घराची फरशी स्वच्छ करायची आहे. आणि फरशी पुसताना जे पाणी आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं काळे मीठ आहे तर ते टाकून तुम्हाला फरशी पुसायची आहे. आपल्याला घराची नकारात्मकता जी आहे ते निघून जाते. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्लास घ्यायचा आहे, तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला चमचभर खडे मीठ किंवा बारीक मीठ तुम्हाला टाकायचं आहे. आणि आपल्या घराचे मुख्य दरवाजा जो असते तो उघडल्यानंतर मागच्या साईडलाची जागा असते, तो कोपरा असतो, त्यामुळे तुम्हाला हा आजच्या दिवस हा एक गिलास तुम्हाला मीठ टाकून ठेवायचं आहे. सकाळीच ठेवा. दुसरे, तुम्हाला पाणी ओतून घ्यायचं आहे. तर तुम्ही तिथे भरून ठेवला तर आपल्या घराचे मुख्य दरवाजा असतो ना, तिथूनच आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करत असते. आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा प्रवेश करेल, माता लक्ष्मीचं प्रवेश करेल. कुठल्याही वाईट शक्ती किंवा नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. आणि आपल्याला घरातली सगळी नकारात्मकता म्हणजे आहे, म्हणून तुम्हाला आज सकाळी उठल्यानंतर हा एक उपाय नक्की करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक काळा कपडा घ्यायचा आहे. काळा कपड्यामुळे तुम्हाला थोडंसं खडे मीठ जे असते ते तुम्हाला ठेवायचं आहे. त्याचे एक पोटली तुम्हाला बांधायची आहे आणि ही पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येकीवरून डोक्यापासून तुम्हाला उतारून घ्यायचं आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठेपर्यंत सर्व वरून तुम्हाला हे पोटली उतारून घ्यायची आहे. आणि उतारताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ यांचा मंत्राचा जप करत आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून पोटली उतारायची आहे. त्याचबरोबर ही पोटली घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक भिंतींना, प्रत्येक रूमांमध्ये तुम्हाला टच करून घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. घराच्या बाहेर
गेल्यानंतर ना तुमच्या घराच्या बाहेर एखादा डस्टबिन असेल तर त्यामुळे तुम्हाला ही पोटली टाकून द्यायची आहे, किंवा घराच्या बाहेर अशा ठिकाणी टाका की जिथे कोणी जात नाही, कोणाचं घर नाही किंवा तिथे जागा कोणी वापरत नाही, अशा ठिकाणी तुम्हाला ही पोटली फेकून द्यायची आहे. सरळ घरी यायचं आहे, हात पाय धुवायचे आहे आणि आपल्याला स्वामींचं दर्शन करायचं आहे. मीठ आणि काळा रंग जो असतो तो नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो आणि म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. सकाळपासून ते तुम्ही संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. खूप प्रभावी उपाय मानला जातो. यामुळे तुम्ही हा एक उपाय आजच्या दिवशी नक्की करा. यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता, त्याचबरोबर इतर कोणत्याही शत्रुवादा करणे, वादांना जर दोष लागेल असेल तर तो संपूर्ण निघून जाईल. आणि आपल्या घरामध्ये त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे. काचेची वाटी असेल तर अतिशय उत्तम, काचेची वाटी नसेल तर जे वाटी असेल ती वाटी तुम्ही घ्या. त्यामुळे तुम्हाला एक खडे मीठ भरायचं आहे आणि हे वाटी आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवायचं आहे. सगळ्यात जास्त घरामध्ये नकारात्मकता येत म्हणजे आपल्या बाथरूममधून. तर ही मिठाची वाटी तिथे ठेवल्यामुळे आपल्या बाथरूममध्ये नकारात्मकता जे आहे तर ते नष्ट होईल. काही दिवसानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आज रविवार आहे तर पुढल्या शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे, ते पहिले मीठ तुम्हाला त्या टॉयलेटमध्ये किंवा त्या बाथरूममध्ये पाणी टाकून ओतून द्यायचं आहे. शुक्रवार तुम्हाला पुन्हा बदलायचं आहे. असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि बाथरूममधून जी नकारात्मकता येत असते तर ती सुद्धा नष्ट होते. फक्त तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करून पहा. त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी, पैशांची अडचणी दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये जे खडे मीठ असते किंवा बारीक मीठ असते त्या मिठामध्ये तुम्हाला 2 अख्ख्या लवंग घालून ठेवायचे आहे. मीठ संपलं तर त्यामध्ये मीठ टाकायचं, तुम्हाला बाहेर काढायचं नाही. लवंग हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ज्या प्रकारे मीठ प्रिय आहेत, साक्षात मिठाला माता लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो आणि हा लवंगामध्ये त्यामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. घरात पैशांची अडचणी येत नाही. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. जर तुमच्याही घरांमध्ये जर मिठांमुळे लवंग नसेल तर तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून हे 2 लवंग तुम्हाला मिठाच्या भरणीत टाकायचे आहेत. मीठ तुम्हाला हे छोटे छोटे 2 ते 3 उपाय आहेत ते उपाय तुम्हाला आज करायचे आहे. आज आवर्जून तुम्हाला ते उपाय करायचे आहेत. तेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचे आहेत. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.